नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि आजच तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर बसून माता लक्ष्मीच्या समोर बसून हा मंत्र बोलायचा आहे. या मंत्राने माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्या घरात धनाची, धान्याची, सुखाची, समृद्धीची, शांततेची, आरोग्याची कधीच कमी राहणार नाही. विवाहित महिला, अविवाहित महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात. आणि जर तुम्ही महिला आहात, तुमचा आज उपवास आहे, तुम्ही पूजा केलेली आहे, कथा वाचलेली आहे, तर तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप नक्की करावा. खास करून संध्याकाळी करावा, कारण माता लक्ष्मी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरोघरी येत असते. म्हणून सांगितलं जातं की संध्याकाळी घराचे लाईट लावा, दिवे लावा, दारं खिडक्या उघडे ठेवा. तर या वेळेसच जेव्हा तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुमच्या मनातली इच्छा बोलून घरात सुख समृद्धीसाठी प्रार्थना करून, आरोग्यासाठी प्रार्थना करा, घरातल्या अडचणी दूर करा अशी म्हणून प्रार्थना करा. व्यापार दुकान असेल तर ते चांगलं चालावं, बरकत व्हावी यासाठी प्रार्थना करा. नोकरीला असाल तर नोकरीत प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करा. मुलाबाळांसाठी, पतीसाठी, पत्नीसाठी, आईवडिलांसाठी प्रार्थना करा. आणि त्यानंतर एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे. श्रद्धेने, विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. अगदी सावकाश, हळुवारपणे या मंत्राचा जप तुम्ही आज मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी फक्त संध्याकाळी करायचा आहे आणि एक माळ जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे: ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी नमः. अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि मित्रांनो चमत्कारी हा मंत्र आहे. सर्व इच्छा पूर्ण करतो आणि खास करून माता लक्ष्मीला हा मंत्र प्रसन्न करतो. म्हणून या मंत्राचा जप तुम्ही मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने नक्की करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.